साईडला सिद्धिविनायक मंदिर आपलं दिसत असेल. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं सिद्धिविनायक मंदिर. तरी पण तुम्हाला मी अजून त्यातलं पूर्ण भाजी मार्केट आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या व्हिडिओमध्ये. इकडे तुम्हाला सकाळी मॉर्निंगला तुम्ही सकाळी 5 वाजता आलात ना, 5, 6, 7 वाजता इंदेवाडा. हां, तुम्ही बघ कसं वाटतंय वातावरण. एकदम मस्त वाटतं ना. पाऊस पडला ना की नॉर्मल पाऊस असला ना की काय वाटत नाही. तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साहिल ब्लॉग 1317. तर आपण बरेच दिवस गावी होतो. गावी असल्यामुळे तुम्ही गावचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघितले असाल. पण आता आपण मुंबईला आलो आहोत. मुंबईला आपल्या इथं फर्स्ट राईड निघाले आहे. तर आता बरोबर मॉर्निंगचे 7 वाजले आणि आपण 7 वाजता निघणार आहोत. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपली. आणि आता पाऊसही खूप आहे मुंबईला, त्यामुळे मी तुम्हाला रेनकोट वगैरे घातला दिसत असेल. पण आता आपली राईड तुम्हाला दाखवेन मी पुढे. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. तर इकडे आपली कोकण कन्या तयार आहे, आपली मेजुराट रत्नागिरी. तर आता आपण खूप दिवसांनी राईडला निघालो आहोत. बरेच दिवस आपण कोकणामध्ये होतो, आपल्या गावी रत्नागिरीमध्ये, गुहागरमध्ये, पाटपणा या गावामध्ये. तर आपल्याला बरेच दिवस आपल्या गावी असल्यामुळे तुम्हाला गावचे व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल तुम्ही चॅनलवरती. लग्नाच्या वगैरे झाल्या, एक बुद्ध पौर्णिमेची वगैरे झाली, आमची रेवा नदीवरची ट्रिप वगैरे तुम्हाला बघायला भेटते असेल. खूप साऱ्या व्हिडिओ अजून बनवायचे होत्या, पण आम्हाला खूप टाईमच भेटला नाही, कारण की आमच्याकडे प्रोग्राम होते, लग्न वगैरे होते, खूप सारे काय काय प्रोग्राम असल्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ बनवता आल्या नाही. नुसती गावी धावपल होती, कारण की डेली कुठे ना कुठेतरी काहीतरी प्रोग्राम असायचा. कधी लग्न आहे तर कधी हळद उतरणी आहे. तर कोकणात असेल तुम्हाला माहिती असेल, जे जे कोकणातले असेल त्यांना माहिती असेल की गावी गेल्यावरती किती प्रोग्राम आणि किती काय काय असतं. त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवायला भेटला नाही. तुम्हाला मी पूर्ण कोकण आमचं एक्सप्लोअर करणार होतो, पण आम्हाला तेवढं करायला भेटलं नाही. आम्हाला गुहागरच्या बाहेर जास्त जायला भेटलं नाही, कारण एवढी कामं होती ना गावी. आता जेव्हा मी कामातून निघालो होतो ना, तेव्हा पाऊस होता आणि आता हलका हलका ऊन पडायला लागलंय. तर तुम्हाला ह्या साईडला सिद्धिविनायक मंदिर आपलं दिसत असेल. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं सिद्धिविनायक मंदिर. तरी पण तुम्हाला मी अजून त्यातलं पूर्ण दाखवता आलं नाही मला, पण मी एक दिवशी नक्की सिद्धिविनायक मंदिर आपलं पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा आहे बाहेरचा परिसर, तुम्हाला दिसत असेल. तर गावचा आमचा प्लॅन कसा होता तुम्हाला सांगतो. आम्ही 8 तारखेला इकडनं मुंबईत निघालो होतो गावी जायला. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल मी बोलताना की आम्ही 8 तारखेला गावी निघालो होतो आणि आम्ही जवळजवळ 20 तारखेपर्यंत गावी होतो. आम्ही 21ला सकाळी निघालो होतो, पण निघतानाही एवढा पाऊस होता ना. पण आम्हाला येताना पाऊस भेटला नाही. 20 तारखेला 3-4 दिवस 18, 19, 20 तारखेपर्यंत खूप पाऊस पडत होता गावाला. नंतर आम्ही जेव्हा 21 तारखेला सकाळी निघालो ना, तर आम्हाला मुंबईला येईपर्यंत पाऊस भेटला नाही. आमचं नशीब खूप चांगलं होतं. 20 तारखेपर्यंत कंटिन्यू मी घरी नव्हतो. इकडे जा, तिकडे जा, ह्या प्रोग्रामला जा, तिकडे जा. गावी खूप मज्जा होती 10 ते 12 दिवस. आता तुम्हाला मुंबईत आल्यावर तुम्हाला माहिती असेल मुंबईचं जीवन कसं धावपळीचं असतं. आता डेली रुटीन चालू असणार आहे, काम टू घर. मग खूप सारा पाऊस, इकडे तिकडे पाणी भरतंय. मुंबईला जरासा जरी पाऊस पडला कंटिन्यू 2-3 तास, तरी सगळीकडे पाणी भरून जातं. आता मी बरोबर दादर स्टेशनच्या बाहेर आहे आणि दादर स्टेशनच्या बाहेर तुम्हाला एरिया दाखवतो. आता सकाळचे 7 वाजलेत म्हणून पूर्ण तुम्हाला एरिया खाली दिसत असेल. मी आता बरोबर दादर स्टेशनच्या बाहेर आहे आणि सकाळचे 7-7:30 वाजायला आले, त्यामुळे तुम्हाला एवढा एरिया खाली दिसत असेल. आता संध्याकाळची खूप म्हणजे खूप गर्दी असते. आपण साईडने गाडी काढूया. आता बरोबर मी दादरला सिनेमा प्लाझाच्या समोर आहे. दादर स्टेशनच्या बाहेर जो सिनेमा प्लाझा आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या व्हिडिओमध्ये, समोर सिनेमा प्लाझा आहे. दादरमधील फेमस ठिकाण सिनेमा प्लाझा. आणि मंडई ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल की भाजी मार्केट आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या व्हिडिओमध्ये. इकडे तुम्हाला सकाळी मॉर्निंगला तुम्ही सकाळी 5 वाजता आलात ना, 5, 6, 7 वाजता, तर तुम्हाला इकडनं पूर्ण भाजी मार्केट लागायला दिसेल. दादर स्टेशनच्या बाहेरचे भाजी मार्केट लागतं सिनेमा प्लाझाच्या बाजूला. तुम्हाला सगळे पालेभाजी वगैरे, अजून लिंबू वगैरे झाले, बाकीचे काय वस्तू असतील ना, खूप तुम्हाला खूप म्हणजे स्वस्त ह्याच्यात भेटून जायतील इथे. सकाळी डेली लागणार मार्केट आहे, भाजी मार्केट आहे पूर्ण. हा, भेटू.
तर असं आपल्याला डेलीच्या रुटीन मध्ये येता जाताना आपल्याला असे खूप सारे मंडळी भेटत असतात की ज्यांना आपण लिफ्ट देतो. त्यांना डेलीच्या रुटीन मध्ये ना असं कोण ना कोणतरी भेटत असतं बाईकवर, की हात दाखवल्यावर मी थांबतो, की जेवढं मला होईल तेवढं मी घेऊन जाईन. जरी माझ्या रूटला ते येणार नसले तरी पण मला जेवढं होईल तेवढं मी त्यांना सोडण्याचा प्रयत्न करतो. कारण की एके टायमाला आपणही असं कोणातरी हात दाखवून जात होतो. ठीक आहे, ठीक आहे. जाओ आराम से, आराम से. सब बढ़िया है. थँक्यू. त्यांना मी लिफ्ट दिली, ते मला श्री स्वामीनारायण बोलून गेले आणि मला विचारत होते की बच्चे लोक कैसे हे कर. ही आपुलकी असते, दुसरं काही नाही. ही आपुलकी होती. त्यांनी विचारण्याचं गोष्ट होती की ते काय मला ओळखत वगैरे नाही किंवा काय नाही. पण एक आपुलकीने जसं विचारतो ना, त्यांना मी थांबलो, त्यांना इथं सोडलं आणि त्याने एक मला आपुलकीने विचारलं की बच्चे वगैरे कैसे हैं? जाता मला बोलून गेले श्री स्वामीनारायण. म्हणजे ही त्यांची आपुलकी होती आणि त्यांचं हे प्रेम होतं. आपण जर एखाद्यासोबत चांगलं वागलो ना, तर आपल्यासाठी आपल्यासोबत तो पण खूप चांगलं वागतो. बरेच दिवसांनी असं बाहेर बाईक घेऊन वगैरे निघालो होतो. असला व्हिडिओ बनवायचा वगैरे काही प्लॅन नव्हता. आणि बघाल ना, पाणी जमा झालंय. मुंबईला पाऊस पडला ना की जिकडे तिकडे बघाल ना लगेच पाणी जमा होऊन जातं. तरी अजून काय पाऊस पडलाय पण नाही. हे अशा रोडला खड्डे वगैरे पडलेत ना, गाडी तुम्ही सांभाळून चालवा. कारण की पावसात नाही ना, काय होतं, पाणी वगैरे भरले ना की खड्डे समजत नाही. आपण ज्या हायच्या स्पीडला जातो आणि मध्येच मग खड्डा वगैरे आला की गाडी आत लावून आपण इकडे तिकडे पडून जातो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं पावसात ना गाडी सावकाश चालवा. सर्वांना एक विनंती आहे माझी. आता आपण गावावरून आल्यानंतर तुम्हाला आता मुंबईचा व्हिडिओ खूप सारे आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. आपण पूर्ण मुंबई तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत. मुंबईच्या बाहेरही जाणार आहोत. आणि 2-3 महिन्याने आपला परत एकदा प्लॅन होणार आहे कोकणचा पावसाळी. तर पावसाळी तुम्हाला मी कोकण दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर आपण बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो. तुम्ही मला दिसत पूर्ण पावसाचं वातावरण आहे थोडंफार. आता थोडंसं ऊन आलं होतं पण परत पावसाचं वातावरण झालंय. आणि ह्या साईडला आहे RCF कंपनी. चेंबूरमधली सर्वात मोठी कंपनी आहे RCB. कंपनीचं पण नाव माझ्या तोंडात येतं RCB. तर RCF आहे, कंपनीचं नाव आहे RCF. RCB जिंकल्यापासून आहे ना सगळीकडे RCBचंच नाव यायला लागलंय. तर कंपनी आहे ही RCF कंपनी. म्हणजे खताची कंपनी, केमिकल वगैरे इथं बनतं. तुला एकदम हिरवंगार झाडी आहे, झाडं आहेत, खूप भारी वाटतं. एकदम असा मोकळा रस्ता आणि वातावरण एकदम थंड थंड आणि बाजूला अशी झाडे, एक खूप मस्त वाटतं. थोडासा इथं नाश्ता वगैरे करूया. कारण सकाळी आपण काही खाल्लं नव्हतं त्यामुळे भूक लागली. तर नाश्ता वगैरे करूया पटकन. आणि ही गल्ली आहे ना, ही पूर्ण खाऊ गल्ली आहे. ह्या साईडला तुम्हाला मेंदूवडा, डोसा, इडली वगैरे सकाळी खूप गर्दी असते इथे नाश्त्यासाठी वगैरे. मला एक मेंदूवडा दे ना खायला. मेंदूवडा. हा, तुम्ही बघत असला व्हिडिओ म्हणजे की इकडे कांदा पोह्यात शिरा आहे आणि मेंदूवडा, डाळवडा, मसाला डोसा एक नंबर असतो इथला. एक पोहा, एक उपमा और एक शिरा पार्सल. तर आपण आपला मेंदूवडा घेऊन थोडा खाऊया, नाश्ता वगैरे करूया आणि पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये.
आपली टेस्ट आहे ना, एक नंबर टेस्ट आहे. तुम्ही येऊन एकदा खाऊन बघा आणि मला सांगा. तुम्ही जर चेंबूरमध्ये असाल तर तुम्हाला माहिती असेल, आणि चेंबूरच्या बाहेर असेल ना तुम्ही एकदम खाऊन बघा नाश्ता. मेंदू वडा झाला, डोसा वगैरे झाला, खूप एकदम टेस्टी असतो. आणि इथलं शिरा पण आहे ना, एक नंबर आहे भाई. एक नंबर होता नाश्ता भाई. ह्या साईडला आहे आमचं चेंबूरमधलं असणारं RCF पोलीस ठाणे. आपण खूप दिवसांनी असं बाईक घेऊन बाहेर पडलो होतो आणि मस्त पाऊस वगैरे पडला होता. असं वाटलं होतं की पाऊस येईल, त्यामुळे आपण सर्व तयारीने होतो, पण पाऊस आला नाही. आता मी आहे बरोबर चेंबूरला, आमच्या वाशी नाक्यामध्ये. चेंबूरला आलात ना, तिथं येऊन नाश्ता सकाळी करा. मस्त मेंदू वडा असतो, डाल वडा असतो, तर तुम्हाला मसाला डोसा वगैरे पाहिजे असेल ना, मसाला डोसा वगैरे भेटून जाईल. आता आपण घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहोत. कसं वाटतंय वातावरण? एकदम मस्त वाटतं ना. पाऊस पडला ना की, नॉर्मल पाऊस असला ना की काय वाटत नाही, पण जोरात पाऊस पडायला लागला ना की मुंबईला पूर्ण पाणी भरून जातं. मग माझं डेलीचं रुटीन कसं असतं, मला मी 3 शिफ्टमध्ये माझं काम असतं की मॉर्निंग, सेकंड, फर्स्ट, नाईट 3 शिफ्ट करायला लागतात. आणि त्यामध्ये जर पाऊस वगैरे असला आणि समजा नाईटला वगैरे जायचं असेल ना, तर खूप खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात. कारण की आपल्याला बाईकने जायचं असतं आणि खूप ठिकाणी पाणी वगैरे भरलेलं असतं आणि जवळजवळ एक डोपरावर एवढ्या पाण्यामधनं बाईक घेऊन जायला लागते. तुम्हाला मी दाखवीनच. अजून आता आत्ताशी पावसाला सुरुवात झाली, अजून पावसातले जे पाणी मुंबईला भरणार आहे आणि आपली जे ट्रॅव्हलिंग असणार आहे, तुम्हाला मी दाखवेन. आत्ता बरोबर हा आहे आमचा म्हाडाचा भाग. ह्या साईडला आहे आमचं भाजी मार्केट आणि ह्या साईडला आहे मच्छी मार्केट. आणि समोरच आहे HP कॉलनी. आपल्याला इथून राईड घेऊन जायचं आहे आमच्या भारत नगरला. सर्व दुकानं वगैरे बंद आहेत कारण सकाळचा मोसम आहे. आणि आतमध्ये भारत नगर शिरलात ना की समोरच एक पहिलं बुद्ध विहार लागतं. डॉगेज भाई. ह्या साईडला राम मंदिर आहे, ह्या साईडला साईबाबा मंदिर आहे. तो आपण आलो आहोत आपल्या एरियामध्ये. गाडी पार्क करूया आपली एका साईडला.